नाहीत म्हणून काही एजंट काम करतायत आणि पुन्हा घरात घातलेलं सोनं नाणं 2-4 दिवसामध्ये पुरी पळून जातात का नाही? वस्तुस्थिती ऐकतोय का नाही? तर आपण ह्याच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्या मुलांचं भविष्य, शेती आणि आपल्यावर आलेलं हे संकट याचा सगळा विचार करून, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण एकत्र काम करूया. कुठल्याही पद्धतीनं श्रेयवादात कुणी अडकू नका. आम्हालाही कुठल्या पद्धतीनं त्या श्रेयवादात जायचं नाही. तेव्हा या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकत्र येऊन काम करण्याची भूमिका घेऊया हे आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलो. मी आपला अधिक वेळ घेणार नाही. ऊन प्रचंड आहे, माणसं या ठिकाणी आहेत, जनावर आहेत, त्यांच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था पुन्हा कुठतरी बाहेर त्यांनी केली पाहिजे. हे काही भाड्यानं आणलेली माणसं नाही, हे काही कुणाला तरी पद देतो. आता मी कुठल्याच पक्षात नाही. पद द्यायचे तुम्हाला फोन येतात. आमच्या तालुक्यामध्ये रोज 10-20 कार्यकर्त्यांना, रोज 10-20 माणसं कार्यकर्त्यांना फोन करते. मी अमक्याशी बोललोय, तुमचं नाव त्यांनी सांगितलंय, तुम्ही पद घ्या. संजय काका आता काय राहिलंय? अरे बाबानो, काय राहिलंय ते तुम्ही एक प्रयोग कवठेमहांकाळच्या नगरपालिकेत करून बघितला. तुम्हाला या नगरसेवकांनी दिलेली चपराक लक्षात घ्या आणि जरा शांतपणानं वागा. फार खोडीलपणा करायला लागला तर बाबांनो, तुम्हाला रस्त्यावर नीट फिरता येणार नाही. एवढी अंडी पिल्ली आमच्या पैसे हे काढायला लावू नका. एवढाच इशारा तुम्हाला देतो. कोणाकडून वेडा वाकडा शब्द गेला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही राज्याचे नेते आहात, तुम्ही ह्या प्रश्नाकडे बघा. मायबाप म्हणून तुमच्याकडे ही गोरगरीब जनता पाहते. या माणसांच्याकडून कुठेतरी उद्वेगाने गेलेला शब्द निश्चितपणाने मी दिलगिरी व्यक्त करतो. पण या लोकांना तुमच्या हातात आहे, तुम्ही 7-12 कोरा करून द्या. एवढी आग्रहाची विनंती, एवढी आग्रहाची माणुसकीची तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुणी उठू नका, बसायचं आहे. तहसीलदार मॅडम निवेदन स्वीकारण्यासाठी इथे येत आहेत. बसून घ्या. आपण संजय